एवढं काम मिळेल त्या गावात की तुम्ही स्वतःला तुमच्या दुःखातून बाहेर पडा आणि तुम्ही स्वतःला व्यस्त होऊन जाणार। आणि माणसाने एखाद्या कामामध्ये गुंतून राहिला ना त्याला कशाची आठवण येत नाही। आणि हे काम असं आहे की तुम्हाला 2 पैसे घेऊन जाणार आहे। 4 लोक तुम्हाला येऊन भेटणारे आहेत। तर माझी माय माऊलींना आणि लेकरांना आणि आजीला विनंती आहे, आईला विनंती आहे, आम्ही बऱ्याच ठिकाणी हे गेलो आयुष्यामध्ये, ज्यांनी याचा चांगला वापर केला त्यांची खूप चांगली प्रगती झाली। काही लोक एका कोणामध्ये घरामध्ये एका साईडला टाकून देतात, तसं कोणीही करू नका कृपा करून। मी सांगतो तुम्हाला आया बहिणीला नाही जमलं तर लेकरांना शिकवा, आपण स्वतः शिका, तर याची गुणवत्ता आपण धारण करावी ही माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे। मित्र, आत्महत्या का होतात? आता मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील किंवा राज्याचे इतर जे मान्यवर असतील किंवा मी जिथे जिथे काम केलं त्या ठिकाणी मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये फार आदर्श आहे। मराठवाड्याला संतांची भूमी म्हणले जाते। मराठवाड्यामध्ये शूर, पराक्रमी, संयमी, प्रामाणिक, आध्यात्मिक अशी वंशवळी निर्माण झालेली आहे। आपण आज गुण्यागोविंदाने इथं राहतोय, 18 पगड जाती। आपल्याकडे विठ्ठलाचा खूप मोठा आशीर्वाद आहे, माँ तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे। असं असताना वारकरी संप्रदाय असताना आपल्याकडे श्रावण मासमध्ये पोथीपुराण लावलं जातं, कथा ऐकवल्या जातात, मोठमोठे साप्ते केले जातात, कीर्तन केले जातात आणि जीवनाच्या उत्कर्षासाठी खूप काही गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात। तरी आत्महत्या होतात। आपण शिवरायाच्या वंशाचे आहोत। शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये जे संकट घेतलेले आहे त्याचं आपण जर वर्णन केलं ना अंगाला शहारे येतात। एवढं पराक्रमी राजा आणि त्या वंशाचे आपण। मला खूप खेद वाटते, मराठा समाजापेक्षाही 18 पगड कितीतरी जाती आहेत, ते कितीतरी गरीब आहेत, त्यांच्यामध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण 5% आहे। 18 पगड जातीमध्ये 95% आत्महत्या फक्त मराठ्यामध्ये होतात, तेही मराठवाड्यात होतात। महाराष्ट्रामध्ये कुठेही आत्महत्या होत नाहीये, देशात कुठेही होत नाहीये। हे आपल्याला लागलेला शाप आहे। आपलं जीवन आत्महत्या करण्यासाठी आहे का? ज्या दिवशी एखादा बाळ एखाद्या घरी जन्मला असेल तो दिवस त्या माय माऊलीला आठवला, किती आनंदाचा दिवस असेल तो। कुठंतरी आपलं चुकलं जातं कुटुंबात आणि आपण त्याचं जे संगोपन करतो, एक तर आपण त्याचा फार अति लाड करतो, त्याला ज्या वेळेस करायला पाहिजे ते करू देत नाही आपण। इथं आपली पद्धत झालेली असते। एखाद्या वेळेस एखाद्याचं चांगलं शिक्षण बी झालं असेल, चांगल्या शाळेत शिकवले असेल, आई वडिलांनी त्याची काळजी घेतली असेल, पण तो वया कलाकारी तो कुणाच्या संघटित राहतो हे बघणं सुद्धा फार महत्वाचं आहे। गावामध्ये असे काही कुठाळ असतात 2-4, अख्ख्या गावाला परेशान करणारे असतात, नाना प्रकारचे आयुष्य जगतात। ह्या गावाला नाही त्या गावाला नाही, तालुक्याहून दारू बांधणारे असतात। घरी खायला दान नसते, काही नसते, पण यांना दारूला पैसे कुठून भेटतात घेऊन जाणे। मग एकाची दुसऱ्याला सांगत, दुसऱ्याची तिसऱ्याला सांगत, नशापानीमध्ये तो सुरुवातीला मजा म्हणून करतो आणि त्याचं त्याला व्यसन जडतं, म्हणजे तो क्रियाहीन होऊन जातो। घरामधून तो उपेक्षित होतो, त्याची स्वतः धर्मपत्नी त्याला शिवाय द्यायला सुरुवात करते, आई वडील तर त्याला अनुभवलेलेच असतात। मग समाजातून उपेक्षित होतो, मग गावातून उपेक्षित होतो, तो जिथं जाईल तिथे त्याला टोमणे पडत असतात आणि त्याचं लाजीरवाणं जीणं। बघा, तुम्हाला 5 पकवान देऊन एका थालीवर बसवलं आणि तुमचा पान उतारा करून म्हणलं तुम्हाला हे खा, तुम्हाला खाऊ वाटेल? नाही खाऊ वाटेल।
पण आपण सुखी आहात, आनंदी आहात, चटणी भाकर कांदा बी समोर असेल, कष्ट केलं असेल दिवसभर, ते आपल्याला त्या 5 पकवानापेक्षा चांगलं वाटतं. आपली कोणी मानहानी केला आपलं जीवन जगणं आपल्याला असह्य होतं. आणि ह्या माणसाच्या कर्मामुळे, स्वतःच्या त्याच्या चूक वागण्यामुळे तो समाजात एवढा दूर जातो की तो स्वतःलाच एक गर्दिश होऊन जातो. मग त्याला पर्याय नसतो, तो कारण शोधत असतो, गांडूळ झालेला असतो. मला वाईट शब्द वापरावा लागतो. म्हणजे तो त्याच्यातला पुरुषार्थ संपून टाकतो, त्याच्यातला धाडस संपून टाकतो. तो स्वतःचे आई वडील आहेत, आजी आजोबा आहे, माझे 2 लहान लेकरं आहेत, धर्मपत्नी आहे, माझे सासू सासू जे आहे, माझा समाज आहे, मित्र आहे, हे सगळ्यापासून तो दूर जातो. आणि एक उपेक्षित जीवन, मी म्हणलं ना, जर एखाद्याचा पाणउतारा करून जर चांगली थाळी दिली, खातो का? नाही खाऊ शकत. त्याला ते भोग आलेले असतात. 24 तास एका लग्न कार्यालयात गेला, एखाद्या समारंभात गेला, त्याला बाजूला करतात. कारण हा कवा काय करेल, काय बोलेल सांगता येत नाहीये. मग त्याचं ते लाजीरवाणं जीवन, उपेक्षित जीवन. मग काहीतरी कारण शोधून तो आईशी वाद करतो, धर्मपत्नीशी वाद करतो, मित्रांशी वाद करतो. काही नाही झालं तर माझ्यावर कर्जाचा बोजा झाला म्हणून एका दिवशी स्वतःला संपवून गेलं. हे दुष्टचक्र आहे. हे दुष्टचक्र निर्माण करायला आपण कारणीभूत आहोत. वास्तविक आपलं जीवन आत्महत्या करण्यासाठी आहे. आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा आहे. कोणी आत्महत्याला जर जात असेल तर त्याच्यावर केस होऊ शकते. हे जीवन 50,000 1 लाख कर्ज झालं, काहीतरी ढोंगीपणा करून स्वतःला संपून गेलं, पुरुषार्थाचं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी न केलं, स्वतःच्या धर्मपत्नीचं पालन पोषण तिला शक्ती देणं, हे सोडून पळवाट गेलं, हे फार काही म्हणजे घोषणाचा विषय नाही. ह्याच्यातून आपण बाहेर पडले पाहिजे. जे आपल्यातून गेले त्यांना आपण मानवंदना करू, त्यांच्याबद्दल मनात त्यांना श्रद्धांजली अर्पण करू. पण आपल्या पाहुण्यामध्ये, आपल्या नजीकच्या लोकांमध्ये, आपल्या मित्रत्वामध्ये भविष्यात आत्महत्या होणार नाही त्याच्याबद्दल आपण जागरूक राहिलं पाहिजे. मी राम हरीला विनंती केली की आत्महत्या झाल्यानंतर मदत करणे त्याच्यापेक्षा आत्महत्या न होणे ह्याच्यासाठी जय शिवसंग्रामांनी काम करावं, आम्ही त्याला सपोर्ट करतो. इथं जे मराठा समाजाचे बांधव कोणी काम करत असतील तर त्याच्यासाठी काम करावं, लोक प्रबोधन करावं, लोकांना समजून सांगावं हे जीवन आत्महत्या करण्यासाठी नाही. एक गोळ्यामध्ये कुसळ गेला, पायाला एखादा काटा मोडला, थोड्या वेळासाठी आपली लघवी बंद झाली, किंवा आपल्याला खायला गेलं तर दुष्काळ वाटत नाही, उलटी होते, तेव्हा आपल्याला जीवनाची किंमत समजते. साधं एक किडनीचं ऑपरेशन करायचं तर 2 कोटी 3 कोटी रुपये लागतात. हृदयाचं ऑपरेशन करायचं असेल तर लाखो रुपये लागतात. एखाद्याने बिमार पडला 2 महिने 1 महिना तर तो घर रस्त्यावर येतो. म्हणजे हे मनुष्याचं ध्येय, याची किंमत होऊ शकत नाही. हे लाख मोलाचा जीव आहे. हे मनुष्य ध्येय परत आपल्याला भेटेल याची आपल्याला खात्री नाही. तुम्हाला देवाने दिलेलं मनुष्य ध्येय म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ह्याचं कुठंतरी आपण मूल्य समजून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं नाही, कीर्तन आहे, पोथी आहे, पुराण आहे, ह्याच्यात शास्त्र महाराज लोक सांगतात आपल्याला, पण आपण तेवढं प्रकर्ष लक्षाने ऐकत नाही आणि त्याचं अनुकरणही करत नाही. समजून घेऊ. पराक्रमी लोक आहेत आपल्याकडे. शिवाजी महाराज आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत, महात्मा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा गांधी आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत. प्रखर जीवन जगलेलं आहे. संघर्षमय जीवन जगून त्यांनी नावारूपाला आलेलं आहे. नुसत्या नावारूपाला आलं नाही, समाजाचा कायापालट केलेला आहे. गोरगरिबाच्या उद्धारासाठी स्वतःचं आयुष्य वाहिलेलं आहे. पण हे अख्ख्या दुनियाचं भलं करू शकतात.
आपण आपल्या कुटुंबाचं भलं करू शकत नाही. सून म्हणून आपण आपल्या सासू सासऱ्याला समजून घेऊ शकत नाही. आपल्या मुलांनी आपल्या कुटुंबाला समजून घेऊ शकत नाही. म्हणजे हे कुठलं जीणं आणि लाजीरवाण आहे. याच्यामध्ये आपण आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतलं पाहिजे, वडीलधाऱ्याचा आदर केला पाहिजे आणि एक चांगली समाज रचना आणि कुटुंब व्यवस्था ही सगळ्यात मोठी व्यवस्था आहे लोकशाही. हे कुटुंब आणि त्याचा समाज आणि त्याच्यानंतर तिथला भाग, त्याच्यातून त्यातला पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, विधानमंडळाचा, लोकसभेचा, असं देश घडतो. तर तो कुटुंब घटक आहे ना, तो सक्षम असला पाहिजे. घरात सगळ्यांशी आपले संबंध चांगले असले पाहिजे. घरात आल्यानंतर सगळ्यांना गोडवा वाटला पाहिजे. अशा प्रकारची संस्कृती आपण निर्माण केली पाहिजे. दोन पैसे आपल्याकडे नसले तर चालतील, तर एकमेकांबद्दल माया असली पाहिजे, एकमेकांबद्दल आदर असला पाहिजे. मला वाटत नाही त्या घरात आत्महत्या होईल. हे मोठ्या लोकांवर जबाबदारी. एखादं चूक झाला असेल, लहान लेकराची चूक झाली असेल, सुनबाईची चूक झाली असेल, तर त्या आई वडिलांनी ते माफ केलं पाहिजे, त्याला परत सुधारण्याची संधी दिली पाहिजे. मग एवढा पराकोटीचा राग मनात आणून त्यांना आपण काय देत आहोत, तर द्वेष निर्माण होतो. तर तो द्वेष कमी केला पाहिजे. प्रेमाने आपल्या घराची बांधणी केली पाहिजे आणि येणारे आपले नन्हे लेकर त्यांना घडवले पाहिजे. मला वाटत नाही आत्महत्या होती. तर आम्ही आपल्याला खालीची मदत करायचा प्रयत्न केला. आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं आला. किंवा मंत्रिमंडळाचं कामकाज असेल, मी मराठवाड्याचा असल्यामुळे आत्महत्याचा विषय चर्चेला आला ना, आमची शर्मेने मान खाली जाईल. मी विनंती करतो, ज्या घरात आत्महत्या झाली असेल ना, त्यांनी आपल्या पूर्ण भावंडाला, समाजाला समजून सांगावं हे किती वाईट आहे. त्याच्यानंतर त्यांच्या खानदानामध्ये, त्यांच्या मित्रगणामध्ये आत्महत्या झाली नाही पाहिजे. याच्यासाठी या मायमाऊलीने आणि माझ्या बांधवांनी काम केलं पाहिजे. हे समाजाला समजून सांगितलं पाहिजे. आम्ही उपेक्षित झालो, आम्ही भोगलो, या वाटेने कोणी गेला नाही पाहिजे, तरी आपला सार्थक होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये जर तुम्ही आम्हाला शक्ती दिली तर आत्महत्या न होणे याच्यासाठी आम्ही मुखेड आणि कंधार विधानसभा क्षेत्रात एक विशेष कार्यक्रम लावून आपल्या तरुणाचा, तरुण मंडळीचा, वडीलधाऱ्याचा प्रबोधन करण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेऊ. मला खात्री आहे माझे हे सगळे जे मान्यवर आहेत याच्यासाठी आम्हाला मदत करतील. राम श्री हरीला आम्ही जरूर या कार्यक्रमामध्ये सहभागी यायला सांगू. आज या ठिकाणी एक उत्कृष्ट असा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल माझ्या सगळ्या बांधवांना मी धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने मायमाऊली या ठिकाणी आले, त्यांचे आभार व्यक्त करतो, बंधूंचे आभार व्यक्त करतो. आणि एक सुदृढ समाज ठिकाणी देण्यात येत आहे. 5-5 कुटुंबाच्या एक प्रतिनिधीला, आई असेल, कोणी त्यांच्या घरचे मुख्य असतील, त्यांनी सर्व एकदम मागे त्यांना हे 5 पैसे दिले जाते. पहिला फोटो काढला जाईल, त्यानंतर दुसऱ्या 5ला बोलवलं जाईल. असे आपण त्यांचं नाव घेतलं, त्यांनी